तर हाय अँड हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही चाललेलो आहोत स्टार्च फॅक्टरीमध्ये। तर ही बघा, ही स्टार्च फॅक्टरी आहे। तर ह्या स्टार्च फॅक्टरीमध्ये मक्यापासून विविध प्रकारचे आणि भरपूर असे घटक आणि पदार्थ बनवले जातात। तर ही बघा, ही आहे स्टार्च फॅक्टरी। पण ही फॅक्टरी आता बंद पडलेली आहे। त्याचे कारण की मक्यापासून येणारे दूषित पाणी हे जमिनीमध्ये मुरत होतं। त्याच्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे त्या दूषित पाण्यामुळे खूप असे शेतीचे नुकसान होत होते। जमीन ही निकृष्ट दर्जाची होत होते आणि तेथील पिके पण त्यांना पाहिजे तशी होत नव्हती। तर याला कंटाळून शेतकऱ्याने तिथं तक्रार केली आणि सरकारने आता ही फॅक्टरी बंद केलेली आहे। तर बंद केल्यामुळे भरपूर असे शेतकऱ्यांचे पिके पुन्हा आधीसारखे होऊ लागले। तर हे बघा, ही आहे तेथील जे कामगार होते स्टार्च फॅक्टरीमध्ये काम करणारे, तेथील त्या लोकांचे घर आहे, त्यांना राहण्यासाठी तिथं क्वार्टर दिलेले होते। तर ही बघा, ही आहे स्टार्च फॅक्टरी आणि त्याच्यासमोरच स्टाफचे कर्मचाऱ्यांचे घर देखील तिथं राहण्यासाठी त्यांना होते। तर ही फॅक्टरी बंद पडल्यामुळे भरपूर अशा लोकांचे रोजगार निघून गेलेला आहे। तर त्याचे नुकसानही भरपूर झाले आणि फायदे पण तेवढेच झालेले आहे। तर सरकारने अखेर ही फॅक्टरी बंद केलेली आहे। तर ही आता फॅक्टरी बंद पडून अशीच आहे। तर तेथील सर्व सामान वगैरे तसेच आहे अजूनही, आणि घरं पण तसेच आहे। तर अशा प्रकारची ही स्टार्च फॅक्टरी आहे वाडी किल्ल्याजवळ। तर तुम्हाला आजचा हा स्टार्च फॅक्टरीचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि सरकारने जे या फॅक्टरीला बंद करण्याचा निर्णय घेतला ते योग्य आहे की नाही हे कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ असेच बघत राहा। धन्यवाद।